भारत जगातील सर्वात मोठा लोकसंख्येचा देश, संविधानाला मानणारा लोकशाही असलेला एकमेव देश. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाची घटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली आणि 26 जानेवारी 1950 रोजी त्यांनी ही घटना देशाला अर्पण केली. इथूनच राज्यघटना अंमलात आणली गेली. या पार्श्वभूमीवर 77व्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून नाशिक रोड येथील मातृभूमी प्रबोधन समितीच्या वतीनं ध्वजारोहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. समितीचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात मनपाचे सेवानिवृत्त उपअभियंता उद्धवराव गांगुर्डे, साधना गांगुर्डे यांच्यासह साहित्यिक नंदकिशोर साळवे, गंगाधर अहिरे, सुभाष निकाळे, आर्किटेक्ट थिमस्कर आदी उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते पिंपळ वृक्षाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महापुरुषांना अभिवादन झाल्यानंतर संविधानाचे पूजन झाले. यावेळी उद्धवराव गांगुर्डे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा शानदार सोहळा साजरा झाला. राष्ट्रगीत होऊन सर्वांनी तिरंग्यास मानवंदना दिली. यावेळी गंगाधर अहिरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. ज्या पदावर आहे ते पद त्या माणसाकडे मोठं होतं. उद्धवराव नाशिक महानगरपालिकेमध्ये अभियंता म्हणून जरी कार्यरत असले तरी सुद्धा मम असा स्वभाव ठेवून त्यांनी विविध प्रकारची कामं मार्गी लावलेली आहेत. विशेषतः ती कामं करत असताना कोणत्याही प्रकारचा बडेजाव किंवा मीपणाला अधोरेखित करण्याचा त्यांचा स्वभाव राहिलेला नाही. मुळात उद्धवराव हे सामाजिक चळवळीतून जे कुटुंब घडलेलं होतं त्या गांगुर्डे कुटुंबातून ते आलेले आहे. दानत्व नावाचा जो एक प्रकार असतो ते दानत्व कसं असतं, कसं असावं याची जी काही आपल्याला बोटावर मोजण्या इतकी आपल्या भोवतालातली काही माणसं पटकन सांगता येतात. त्यापैकी एक पटकन सांगणारं नाव उद्धव गांगुर्डेंचं राहिलेलं आहे. मातृभूमी प्रबोधन समितीच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर उद्धवराव गांगुर्डे यांनी लोकशाहीला अभिप्रेत समाज निर्माण करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केले. भारताच्या संविधानाला जेव्हा बाबासाहेबांनी त्रियंबक तयार केले तेव्हा सर्वसामान्य माणूस जो सर्वसामान्य माणूस बौद्ध धर्मामध्ये गेलेला मानतो. बौद्ध धर्माची संपूर्ण शिकवण ही सर्वसामान्य माणसाला म्हणजे संविधानामध्ये जे काही कायदे आहे संविधान हे बौद्ध धर्माच्या शिकवणीवर तयार झालेलं आहे. याचा आपल्याला बौद्धिक दुधाची शिकवण काय होती आणि सगळेजण आपण अभ्यास करतो. मानवी बाजारे कायद्यात काय आलं? कायद्यात आलं लोकशाही मी चोरी करणार नाही त्याला पोलीस दारू पिणार नाही. कायद्यामध्ये दारू पिण्याचे कायदे अनेक राज्यामध्ये. मी व्यभिचार करणार नाही. अनंतशेखर ऍक्ट आहे पुण्याला. अनंतशेखर व्यभिचार त्याच्यावर कायदे आहे. म्हणजे जे बुद्धांनी त्या काळी सांगितलं करू नका ते बाबासाहेबांनी कायद्यापासून तुम्हाला कंपल्सरी करू नका म्हणून कंपल्सरी संपूर्ण भारताने केलं. दरम्यान समितीचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनीही प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. या वास्तूमध्ये आतापर्यंत सर्वांचं योगदान आहे. आपलं पण योगदान राहिलेलं आहे. राहिलेलं आहे. सर्वांचा आभार राहिलेला आहे. त्या सर्वांचे मातृभूमी प्रबोधन समिती ऋणी आहे. ऋणी राहील. आज प्रजासत्ताक दिन म्हणलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान
या दोनच गोष्टी येतात. संविधानाबद्दल सरांनी काय म्हणजे थोडक्यात आपण काय मार्गदर्शन केलं. त्यांनी त्याच्यामध्ये म्हणजे जसं संविधानाचे उदाहरण दिले त्यांनी काय जे आहेत ते सगळं बुद्ध तत्वावरच आधारित आहे. बाबासाहेबांनी जे घेतलं सगळं ते बुद्ध तत्वज्ञान जे होतं ते बुद्ध तत्वज्ञान म्हणजे घटनेचा पाया म्हणा किंवा मूलभूत प्रक्रिया जी घटने तर त्याच्या आधारे राबलेली आहे. सोहळ्यात समितीचे कुणाल शेजवळ, नंदराम दिवे यांच्यासह राजूचंद्र मोरे, संजय सोनवणे, मधुकर पवार, विलास गांगुर्डे, चंद्रकांत हिरे, पी.के. गांगुर्डे, राजू वाघ, जयराम तेल्हुरे, विलास सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. राजेंद्र गायकवाड यांनी सूत्रसंचलन केले. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक रोड.